सांगोला तालुक्यातील संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून मंडल अधिकाऱ्याच्या खाजगी चालकाला 7,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले। या प्रकरणी महिला मंडल अधिकारी विजया महारुद्र नाईक, राहणार इसबावी, पंढरपूर व त्यांचा खाजगी चालक वैभव पिराजी मोरे, राहणार मुंढेवाडी, तालुका पंढरपूर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र हिम्मत लांभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे। तक्रारदार विनोद सीताराम सातपुते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या खरेदी दस्तावर आलेल्या हरकतीचा निकाल त्यांच्या बाजूने लावून 7/12 उतार्यावर नाव नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी विजया नाईक यांच्या वतीने 10,000 रुपयांची लाच मागण्यात आली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 7,000 रुपयांवर ठरविण्यात आली। या तक्रारीची पडताळणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचासमक्ष केली। त्यावेळी मंडल अधिकारी नाईक यांनी चालक वैभव मोरे याच्या मार्फत लाच मागणीस दुजोरा दिल्याचे आढळून आले। त्यानंतर गुरुवारी संगेवाडी मंडल अधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला। या सापळा कारवाई दरम्यान चालक वैभव मोरे यांनी तक्रारदाराकडून 7,000 रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले। या कारवाईत लाचेची रक्कम, आरोपीचा शर्ट, मोबाईल तसेच चित्रीकरणाचे मेमरी कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेश पवार करीत आहेत। तालुक्यात अवैध वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच महसूल अधिकाऱ्यांवर लाच घेतानाची ही घटना घडल्याने सांगोला तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे।